विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचे स्वागत। आज आपण बीजगणिताची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 2.5 तासाचा कालावधी आहे व या प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 60 गुण आहेत। ही बोर्डाची ही प्रश्नपत्रिका सोडवताना पुढील महत्त्वाच्या सूचना आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात। या सूचना पुढील प्रमाणे: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे व ही प्रश्नपत्रिका सोडवताना गणकयंत्राचा वापर आपल्याला करता येणार नाही। प्रथम आपण प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊ। यामध्ये एकूण 7 उपप्रश्न विचारलेले असतात, त्यापैकी 6 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। प्रश्न 1 मधल्या पहिल्या उदाहरणाकडे जाऊ। हे उदाहरण प्रकरण 1 वर म्हणजेच अंकगणिती श्रेणी यावर आधारित आहे। त्यामध्ये पहिली पद दिलेली आहे। T1 आहे 9, T2 आहे 6, T3 आहे 3 आणि आपल्याला फरक काढायचा आहे। हा फरक काढताना नंतरचं पद वजा आधीचं पद असं आपण घेऊया। 6 वजा 9 3 म्हणजे सामान्य फरक येतो -3। यानंतर दुसरं उदाहरण सुद्धा प्रकरण 1 वरच विचारलेलं आहे की दिलेल्या क्रमिकेमधलं प्रथम पद काढायचं आहे। ही क्रमिका आहे आणि प्रथम पद काढताना आपण n ची किंमत 1 घेऊया, म्हणजे T1 बरोबर मिळेल 3 गुणिले 1 अधिक 1 बरोबर 4 हे उत्तर मिळेल। यानंतरचं जे तिसरं उदाहरण आहे ते वर्ग समीकरणावर आधारित आहे आणि दिलेल्या सर्व वर्ग समीकरणाचे -3 हे मूळ आहे का हे आपल्याला अभ्यासायचे आहे। डाव्या बाजूचा आपण विचार करू की इथे मांडलेली आहे आणि x ची -3 ही किंमत आपण घेऊ आणि ते डाव्या बाजूस x च्या जागी भरू। डावी बाजू सोडवल्यावर आपल्याला किंमत मिळते 14। डाव्या बाजूची किंमत आहे 14, उजव्या बाजूची आहे 0। या दोन्ही बाजू असमान आहेत म्हणून x बरोबर -3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ नाही। पुढचं उदाहरण ही वर्ग समीकरणावरच आधारित आहे। दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला a व b च्या किमती लिहायच्या आहेत। दिलेल्या वर्ग समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी तुलना करून a ची किंमत मिळते 5 तर b ची किंमत मिळते -2। त्यापुढील उदाहरण जे आहे हे एक सामायिक समीकरणे या प्रकरणावर आधारित आहे आणि त्यामध्ये y अक्षाचं समीकरण विचारलेलं आहे। y अक्षाचं समीकरण असतं x बरोबर 0। त्यापुढील 6वा प्रश्न आहे हा संभाव्यता या प्रकरणावर आधारित आहे। तो असा आहे की एकाच वेळी 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश s लिहायचा आहे। s बरोबर एकाच वेळी 2 नाणे उडवले असता ht, th, hh व htt अशा प्रकारचा नमुना अवकाश मिळतो। आणि यानंतर आपण प्रश्न क्रमांक 1 मधील शेवटच्या उपप्रश्नाकडे म्हणजे 7व्या उपप्रश्नाकडे वळणार आहोत। 10 ते 19 या वर्गाचा वर्गमध्य काढा। वर्गमध्य बरोबर 10 अधिक 19 भागिले 2 बरोबर 29 भागिले 2 बरोबर 14.5 हा दिलेल्या वर्गाचा वर्गमध्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 मध्ये एकूण 6 पैकी 5 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक उपप्रश्नाकरता 2 गुण असतात। तर पहिला प्रश्न आहे 192 वजा 96 48 वजा 24 या क्रमिकेतील पुढील 2 पद लिहायची आहेत। प्रथम पद 192, द्वितीय पद वजा 96 म्हणजे पहिले पद भागिले -2, तृतीय पद 48 म्हणजे द्वितीय पद भागिले -2 म्हणजेच n व पद येईल tn वजा 1 भागिले -2। याच वरून 5वं पद येईल 12 आणि 6वं पद येईल -6। तर 12 व -6 ही या क्रमिकेतील पुढील 2 पदे आहेत। त्यापुढील प्रश्न आहे वर्ग समीकरणावर आधारित। वर्ग समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक 10x अधिक 24 बरोबर 0 आणि याचे अवयव पाडायचे आहेत। त्याचे अवयव पडतात x अधिक 6 एका कंसात, x अधिक 4 दुसऱ्या कंसात आणि हे सोडून आपल्याला किमती मिळतात x बरोबर -6 किंवा x बरोबर -4। त्या पुढील जे आहे उदाहरण हे वर्ग समीकरणावर आधारित आहे आणि m 2 वजा 5 7 बरोबर किंमत आहे 31। तर m ची किंमत काढायची आहे। दिलेला निश्चय आपण तिरकस गुणाकार करून सोडवू। 7 गुणिले m 7m वजा 5 गुणिले 2 10 बरोबर 31 म्हणून m ची किंमत येते 3। त्या पुढील उदाहरण जे आहे ते प्रकरण 1 वर आधारित आहे, ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या 2 अंकांचा भूमितीय मध्य काढायचा आहे। भूमितीय मध्य जी काढताना दिलेले 2 अंक आहेत वर्गमुळात 82 वजा 1 वर्गमुळात 82 अधिक 1 आणि हा
दोन्ही अंकांचं वर्गमूळ घेतलेलं आहे. हे सोडवल्यावर मिळतं वर्गमूळात 82 चा वर्ग वजा 1 चा वर्ग. या दोन्ही अंक वर्गमूळात आहेत. बरोबर, वर्गमूळात 82 वजा 1 म्हणजेच वर्गमूळात 81 आणि त्याची किंमत येते अधिक 1 अधिक 9 किंवा वजा 9. वजा 9 ही किंमत आपण अग्राह्य मानू, म्हणून भूमितीय मध्य असेल 9. त्या पुढील उदाहरण आहे प्रकरण 5 सांख्यिकीवर. एका वारंवारता वितरणासाठी मध्य 101 आहे आणि मध्यक 100 आहे. तर बहुलकाची किंमत काढायची. बहुलक काढण्याचं सूत्र आहे मध्य वजा बहुलक बरोबर 3 कंसात मध्य वजा मध्यक. दिलेल्या समीकरणामध्ये आपण किमती भरू आणि त्यावरून आपल्याला बहुलकाची किंमत मिळते 98. आणि प्रश्न क्रमांक 2 मधील शेवटचा उपप्रश्न आहे 2x वर्ग अधिक x अधिक 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर करू. a ची किंमत मिळते 2, b ची 1, c ची 1. यावरून b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. हे मिळते वजा 7. म्हणून दिलेल्या विवेचकाची किंमत आहे वजा 7. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेच्या सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3, 4 व 5 आपण पुढील व्हिडिओ चर्चा सत्राद्वारे सोडवू.